नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 19. काही दिवसांपासून अमित सचदेव आणि पाटील घराण्याचे संबंध बिघडले होते, ज्याचा परिणाम विश्वजित आणि त्रिशाच्या आयुष्यावर होण्याची शक्यता होती. म्हणून अमृताने कमीपणा घेण्याचे ठरवले होते. इतकं तर ती आपल्या मुलीसाठी करू शकत होती. यासाठी जान्हवीच्या बर्थडे पार्टीच्या निमित्ताने ते दोघे पाटील हाऊसमध्ये राहायला आले होते, ज्याचा राकेशला आनंद झाला होता. अमित सचदेव त्याचा जीवाभावाचा मित्र होता, म्हणून त्यांनाही आपले संबंध पूर्वपदावर आणायचे होते. पण विश्वजितला त्यांचा हा निर्णय मुळीच आवडला नव्हता, कारण त्यांच्यासोबत त्रिशा पण या घरात राहणार आणि घराची शांती भंग करणार हे त्याला माहीत होतं. पण परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता त्याने शांत राहणे पसंत केले. वेलकम अमित, तू स्वतःहून पुढाकार घेतला याचा मला आनंद आहे, राकेश त्यांना मिठी मारत म्हणाले. आम्ही तुमचे दुश्मन नाहीत. आपले इतक्या वर्षापासूनचे रिलेशन आहेत, जे सहजासहजी तोडून चालणार नाही. उलट रक्ताच्या नात्यापेक्षा आम्हाला तुम्ही जवळचे वाटतात. म्हणून आम्ही ठरवलं आहे की आपल्यामध्ये जे काही मनमुटाव असतील ते कायमचे दूर करायचे. अमृता अगदी दुधात साखर विरघळावी अशी बोलत होती, ज्याचं रीटाला हसू येत होतं. या घरावर तुमचाही अधिकार आहे. आपली मुलं लहान होती तेव्हा आपण सर्व एकत्र राहत होतो. ते दिवस मी खूप मिस करतो, राकेश म्हणाले. तेवढ्यात विश्वजित ऑफिस जाण्यासाठी निघाला. विश्वा, अमितने हात पुढे केला. विश्वजितचा राग कुठेच्या कुठे गायब झाला. त्याने अमितला मिठी मारली. तुला मी कधीही मुलापेक्षा कमी समजलं नाही. माझ्यासाठी जशी त्रिशा तसाच तू आहेस. म्हणून मनातील गैरसमज काढून टाक. मी तुझ्याबद्दल कधी चुकीचं वागलो नाही, अमित म्हणाले. सॉरी अंकल, माझं चुकलं. मी तुमच्यावर अविश्वास दाखवायला नको होता. विश्वजितला आपण केलेल्या चुकीचा पश्चाताप झाला होता. थँक गॉड, एकदाचे गैरसमज मिटले. जान्हवीच्या बर्थडेच्या निमित्ताने का होईना, पण आपण सर्व एकत्र आलो, राकेश म्हणाले. तितक्यात आरोही जान्हवीला व्हीलचेअरवर घेऊन बाहेर आली. अमित सचदेव यांची नजर तिच्यावर पडली. माहीत नाही का, पण तिच्या चेहऱ्यामध्ये काहीतरी साम्य होतं. ही मुलगी कोण आहे, अमित यांनी विचारलं. ही आरोही आपल्या जान्हवीची केअरटेकर आहे, विश्वजितने सांगितलं. अमितने तिच्या डोक्यावरून हात ठेवला. तो मायेचा स्पर्श होताच आरोही भारावून गेली होती. आरोही, नाईस नेम. गॉड ब्लेस यू बेटा, अमित सचदेव म्हणाले. ती माझी केअरटेकर नाही, बेस्ट फ्रेंड आहे. माझ्यावर खूप प्रेम करते, जान्हवी म्हणाली. हे तू विश्वाला सांग, त्यानेच ओळख करून दिली आहे, अमित म्हणाले. जान्हवीने विश्वजितला पाहून राकीट लुक दिला. सॉरी बच्चा, यापुढे अशी चूक होणार नाही, विश्वजित कान पकडत म्हणाला आणि हसतच जाण्यासाठी निघाला. भाई, तुमच्याजवळ काम होतं, जान्हवी म्हणाली. तितक्यात त्रिशा आली. मला उशीर होत आहे बेटा, तू अभिजितला सांग, विश्वजित मनगटावरील वॉच पाहत म्हणाला. मी बर्थडेसाठी काही आउटफिट सिलेक्ट केले होते, ते घेण्यासाठी डिझायनरने बोलावलं आहे. तुम्ही आरोहीला घेऊन जा आणि तिच्याकडे पाठवून द्या आणि तिला पण चांगले आउटफिट खरेदी करून द्या. पहा ना ती कशी राहते. माझी फ्रेंड शोभत नाही आणि तिला कोणी बोललेलं मला आवडत नाही. जान्हवीचा रोख त्रिशावर होता. विश्वजितने तिच्यावरून नजर फिरवली तर तिने साधासा चुडीदार आणि त्यावर ओढणी घेतली होती. आपण हे आधीच ऑब्झर्व का केलं नाही याचा त्याला पश्चाताप झाला होता. पण जेव्हा ती कधी समोर येत होती
तो तिच्या डोळ्यांमध्ये असा काही गुंतायचा की त्याला कसलेच भान राहत नव्हते, म्हणून त्याने आरोहीचे कपडे ऑब्झर्व केले नाही. तुझ्या फ्रेंडला बाहेर यायला सांग, मी गाडी काढतो. विश्वजित जाण्यासाठी निघाला. थांब विश्वा, या डाऊन मार्केटला सोबत घेऊन जाण्याची काहीही गरज नाही. मला फन आउटफिट घ्यायचे आहे. त्यासोबत मी पण जान्हवीचे क्लॉथ घेऊन येईल. आपण दोघे सोबतच जाऊ. त्रिशाने त्याचा हात पकडला, जे त्याला अजिबात आवडलं नाही. तुला शॉपिंग करायची असेल तर एकटी जा. माझ्याजवळ वेळ नाही. गेल्या वेळी तू 8 तास मला थांबवून ठेवलं होतं. विश्वजितने तिचा हात झटकला. आय एम इम्प्रेस. म्हणजे तुझ्या लक्षात आहे. मला वाटले होते तू विसरला. त्रिशा निर्लज्जासारखी त्याच्या जवळ सरकली. आरोही, लवकर ये, मी वाट पाहत आहे. विश्वजित बाहेर निघून गेला. त्रिशाने रागात आरोहीला पाहिले. त्रिशा पुढे काही बोलणार, अमृताने तिला आवाज दिला, म्हणून ती निघून गेली. याची काही गरज नव्हती आणि मी एकटी जाणार नाही. तू पण माझ्यासोबत चल. त्याच्यासोबत जाण्याच्या विचाराने आरोही घाबरली होती. माझी हालत कशी आहे माहीत आहे ना तुला. जेव्हापासून माझा ॲक्सिडेंट झाला आहे मी घराच्या बाहेर गेली नाही. भाईचा चॉईस छान आहे, ते तुला हेल्प करतील. आता लवकर जा, नाहीतर ते चिडतील. जान्हवीने नर्सला आवाज दिला आणि निघून गेली. आता आरोहीजवळ दुसरा पर्याय नव्हता. राकेश आणि अमित बुद्धिबळ खेळत बसले होते, पण अमितचे खेळाकडे अजिबात लक्ष नव्हतं. तो आपल्याच विचारांमध्ये हरवला होता. अमित, काय चाललंय तुझं? आत्तापर्यंत तू मला चेकमेट करायला हवं होतं, राकेश म्हणाले. तुझा डाव झाला, पण कोणती चाल खेळली तू? अमित बुद्धिबळ पटलावर नजर फिरवत म्हणाले. काय झालं अमित? तुझा चेहरा का उतरलेला वाटत आहे? तू घरी आला होता तेव्हा तर नॉर्मल वाटत होता, मग अचानक तुझ्या चेहऱ्यावर 12 कसे वाजले? राकेशने विचारलं. अमितने एक मोठा श्वास घेतला. त्याचं मन भूतकाळामध्ये हरवलं होतं. आज बऱ्याच दिवसानंतर एका व्यक्तीची आठवण आली, म्हणून मनाला चैन पडत नाही. त्यावेळी मी थोडं तरी धाडस दाखवायला हवं होतं. माझ्यामुळे एका व्यक्तीचं आयुष्य बर्बाद झालं आहे. ही सल कायम माझ्या मनाला खात राहणार आहे. अमितला नक्की काय बोलायचं आहे हे राकेशने जाणलं होतं. त्यावेळी परिस्थिती कशी होती तुला माहीत आहे. तू जी चूक करत होता त्यामुळे तुझी प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ स्पॉईल झाली असती. असं समज, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. राकेश आपल्या मित्राला समजवण्याचा प्रयत्न करत होते. चूक मी केली होती, मग त्याची शिक्षा मला भेटायला हवी होती. मी तर आपल्या प्रपंचामध्ये गुंतलो, पण त्या व्यक्तीला किती यातना झाल्या असतील याचा तरी विचार कर. अमितला भरून आलं होतं. मी समजू शकतो. त्या व्यक्तीला शोधण्याचा आपण बराच प्रयत्न केला होता. ती सापडली नाही, यात तुझा काय दोष? मला तर वाटतं तिने लग्न केलं असेल आणि आपल्या प्रपंचात सुखी असेल, म्हणून तू स्वतःला दोष देऊ नको, राकेश म्हणाला. पण अमितला माहीत होतं की असं काहीच होणार नाही. त्या व्यक्तीला तो स्वतःपेक्षा जास्त ओळखत होता. तुम्ही दोघे मित्र जेव्हा कधी एकत्र येता तुम्हाला चेस शिवाय दुसरं काही सुचत नाही. आम्ही पण इथे आहोत म्हटलं, रीटा म्हणाली. तिच्यासोबत अमृता होती, ज्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये खंड पडला. तुम्हा दोघींना चेस खेळता येत नाही, त्यात आमचा काय दोष? त्यात आम्ही दोघे बोरिंग आहोत. उगाच आमच्यामुळे तुम्हा दोघींचा मूड स्पॉईल होईल, अमित म्हणाले. दोघीही हसल्या आणि त्यांना जॉईन झाल्या. आपण विश्वजितला लग्नासाठी तयार करायला हवं. त्याचं त्रिशाप्रती वागणं बदललं आहे. हीच दोघांच्या नात्याची सुरुवात होऊ शकते. न जाणे विश्वजित तिला संधी देऊ पाहत असेल. मी तर म्हणते आपण जानूच्या बर्थडेमध्ये दोघांची एंगेजमेंट करून टाकूयात. त्याशिवाय
विश्वजितला तिच्या प्रेमाची जाणीव होणार नाही. अमृता जो मनसुबा घेऊन आली होती तो पूर्ण झाल्याशिवाय ती स्वस्थ बसणार नव्हती. तुमचं म्हणणं योग्य आहे, पण विश्वजित तयार होईल असं वाटत नाही. आपण या विषयावर त्याच्यासोबत बोलायला हवं. राकेश आपल्या मुलाला चांगलं ओळखत होते. आपण जर त्याला या गोष्टीची कल्पना दिली तर तो उगाच आढेवेढे घेईल. त्यापेक्षा आपण त्याला सरप्राईज देऊयात. जोपर्यंत दोघांना आपल्या नात्याची जाणीव होणार नाही त्यांना शहाणपण येणार नाही. आता बस झालं राकेश. मला पण विश्वजित आणि त्रिशाला सुखात पाहायचं आहे. नात्यामध्ये गुंतल्यानंतर विश्वजितला तिच्या प्रेमाची जाणीव होईल. अमितने पण पुढाकार घेतला. पण राकेशला अजूनही हे मान्य नव्हतं. कसला विचार करत आहेस राकेश? तुझ्या मुलाने कायम सुखात राहावं ही तुझीच इच्छा आहे. विश्वजितला प्रेमाची गरज आहे. एकदा का ते त्याच्या आयुष्यामध्ये आलं त्याचं आपल्या प्रती वागणं बदलेल. आणि त्रिशा आपल्यासाठी परकी नाही. ती हर प्रकारे विश्वाला समजून घेईल. म्हणून तू होकार द्यायला हवा. रीटाने दुजोरा दिला. राकेश समोर दुसरा पर्याय नव्हता. त्यात विश्वजित पूर्णपणे त्रिशाच्या मुठीत होता. अशामध्ये एंगेजमेंटसाठी नकार देण्याचा प्रश्न येत नव्हता. आरोहीला घेऊन विश्वजित मुंबईमधील नावाजलेल्या फॅशन डिझायनरकडे आला होता. तेथील हाय क्लास स्टाफ पाहून आरोहीला स्वतःची लाज वाटत होती. तुम्ही माझ्यासाठी कपडे सिलेक्ट करा ना, मी बाहेर थांबते, आरोही म्हणाली. तुझी इच्छा आहे की मी तुझ्यासाठी आउटफिट सिलेक्ट करावे? माझी काहीच हरकत नाही, पण माझी चॉईस थोडी हटके आहे. आवडेल तुला? विश्वजित मिश्किल हसत म्हणाला. मला तसं म्हणायचं नव्हतं. मला लाजल्यासारखं होत आहे. आरोहीच्या चेहऱ्यावर असलेले लज्जेचे भाव पाहून विश्वजित घायाळ झाला होता. हॅलो मिस्टर पाटील, हाऊ कॅन हेल्प यू? ज्या फॅशन डिझायनरची अपॉइंटमेंट घेण्यासाठी कित्येक दिवस वाट पाहावी लागत होती तो स्वतः विश्वजित पाटील यांचे स्वागत करत होता. विश्वजितने त्याच्या कानामध्ये काहीतरी सांगितलं. तसा मॉन्टी मंद हसला. मॅम, तुम्ही माझ्यासोबत चला, मॉन्टी अदबीने म्हणाला. आरोहीने विश्वजितकडे पाहिलं. त्याने डोळ्यांनी तिला जाण्याचा इशारा केला आणि ती मॉन्टीसोबत आत गेली. स्टाफमधील 2 मुली तिचं मेजरमेंट घेण्यासाठी पुढे आल्या. आपण कुठे फसलो असं तिला झालं होतं. मॉन्टी तिच्या भोवती गोल फिरत तिला वरून खालपर्यंत पाहत होता, जे आरोहीला विचित्र वाटत होतं. म्हणून तिने स्वतःला ओढणीने कव्हर केलं. यांची ओढणी रिमूव्ह करा, मॉन्टीने सांगितलं आणि एक मुलगी तिची ओढणी काढण्यासाठी पुढे आली. मी ओढणी काढून देणार नाही, तुम्ही माझ्यासोबत असं करू शकत नाही. आरोही घाबरली होती. रिलॅक्स मॅम, हे माझं प्रोफेशन आहे. मला फक्त एकदा तुम्हाला पाहायचं आहे, मॉन्टी म्हणाला. तुम्हाला नक्की काय पाहायचं आहे? मला नको तुमचे कपडे, जाते मी. आरोही पळतच बाहेर जाण्यासाठी निघाली आणि समोर असलेल्या विश्वजितच्या अंगावर आदळली. तिला सावरण्यासाठी विश्वजितने दोन्ही हात तिच्या कमरेमध्ये गुंफले आणि तिला आपल्या जवळ ओढले आणि आरोही त्याच्या नजरेमध्ये हरवून गेली. त्याने शर्ट घातला होता, ज्यावरून ती हळुवारपणे हात फिरवत होती. तो स्पर्श तिच्या ओळखीतला होता. तिने अलगद त्याच्या मानेवरून हात फिरवला. तो अलवार स्पर्श तो स्वतःमध्ये सामावून घेत होता. आरोहीला कसलेच भान राहिले नव्हते. त्याच्या जवळ जाण्याची तिला प्रखर इच्छा झाली होती. तिचे हात त्याच्या खांद्यावरून छातीवर सर्राहितपणे फिरत होते. तिचे डोळे बंद असल्यामुळे तो डोळे भरून तिला पाहत होता. त्याने आपल्या हाताची पकड तिच्या कमरेभोवती आणखी घट्ट केली. तो स्पर्श तिच्या अंगावर शहारा आणत होता. ती पूर्ण आवेगाने त्याला मिठी मारणार तितक्यात एक्सक्यूज मी सर, मॉन्टीच्या आवाजाने ती भानावर आली आणि विश्वजितपासून दूर झाली. मॅम कोऑपरेट करत नाही, प्लीज तुम्ही समजावून सांगा ना, मॉन्टीने सांगितलं.
आरोहीचं संपूर्ण शरीर घामाने भिजलं होतं. ती जोरजोरात श्वास घेत होती. मॅडमसाठी आउटफिट मी सिलेक्ट करतो. आरोही, तुम्ही आरामात बसा, मी आलोच. विश्वजितने अलगद तिच्या गालाला थोपटलं आणि आतमध्ये निघून गेला. आरोही तशीच सोफ्यावर बसली. त्याचा स्पर्श ती फील करत होती. कुठेतरी तिच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकत होती. त्या रात्री आपण ज्या व्यक्तीसोबत होतो तो विश्वजित तर नसेल ना? कारण प्रत्येक वेळी तिला हा भास होणे शक्य नव्हतं. या विषयावर ती डायरेक्ट त्याच्यासोबत बोलू शकत नव्हती. तरी तिला काहीतरी हालचाल करणे गरजेचे होते. क्रमश. पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.